खजुराहोच्या मंदिरातून आवर्जून पाहावे, त्यामधून प्रेरणा घ्यावी असे खूप काही आहे. भारतातील पर्यटक सामान्यपणे गाईड दाखवतो तेवढेच पाहतात, त्यावर समाधानी असतात. पाश्चात्य देशातील बरेच पर्यटक जे काही पाहायचे त्याच्याविषयी तपशिलात वाचन करून येतात, प्रश्न विचारतात. त्यामुळे त्यांना जे काही पाहायचे असते ते ते पाहतातच, पण प्रश्न विचारून अधिक माहिती समजून घेतात. या परिसरातील मंदिरे उभारण्याची प्रेरणा चंदेल राजांना कोणाकडून कशी मिळाली? उत्तुंग, लोकांचे लक्ष वेधून घेतील अशी देखणी मंदिरे बांधण्याची स्वप्ने सत्ताधीश का पाहत असत? मृत्यूनंतर स्वर्गात जावे असे साऱ्यांनाच वाटत असते. उत्तुंग मंदिरे बांधण्याने स्वर्गाची वाट खुली होईल या श्रद्धेतून मंदिरे बांधली जात असली पाहिजेत. फक्त भारतीय राजांनीच नाही, तर इजिप्तमधील सत्ताधीशांनी उभारलेले पिरॅमिड्स, मेक्सिकोतील माया संस्कृतीमधील राजांनी केलेली निर्मिती, कंबोडियातील राजांनी उभारलेली देवळे, या साऱ्या निर्मितीतून हे एकच सूत्र जाणवत राहते: विश्व हे अचूक नियमाने चालत असते याची जाणीव या साऱ्यांना होती. मंदिरे ही अचूक गणिती पायावर निर्माण करायला हवीत. खगोलशास्त्राची उत्तम जाण असणारे कारागीरच त्यासाठीचा अचूक आराखडा बनवू शकतील. विश्व किती विशाल आहे याची जाणीव या राजांना नव्हती, पण मंदिरे व त्यामधून होणारी पूजा हा देवाजवळ नेणारा महामार्ग आहे असे तेव्हा मानले जात असावे. जगातील बऱ्याच संस्कृतीमध्ये सूर्यदेव ही कल्पना आहे. अंतरिक्षातील घडामोडी व सूर्याचे अक्ष विचारात घेऊन मंदिरे बांधली जात असत. खजुराहोमधील सारी महत्त्वाची मंदिरे पूर्वाभिमुख आहेत. नेमक्या कोणत्या दिवशी उगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश गाभाऱ्यातील मूर्तीच्या चेहऱ्यावर पडेल याची गणिते करून ती बांधण्यात आली आहेत. सूर्याच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील भ्रमणाची अचूक माहिती असल्याशिवाय अशी बांधकामे करता आली नसती. राजांच्या कल्पनेतील मंदिरे प्रत्यक्षात आणतील, शेकडो वर्ष सुस्थितीत उभी राहतील अशा रचना उभारणारे कारागीर, शिल्पकार निवडणे, त्यांच्याकडून अचूक काम करवून घेणारी माणसे नेमणे, या कामावर लक्ष ठेवणाऱ्या जाणकारांकडे हे काम देणे, योग्य कसबी माणसांना शोधून त्यांच्याकडे ही जबाबदारी देणे, ही सारी कल्पनाही करता येणार नाही अशी झेप होती. मंदिरे पाहण्यामधून व्यवस्थापनातील कितीतरी महत्त्वाचे धडे शिकविता येतील. या संदर्भातील वामनाच्या मंदिराचे एकच उदाहरण मी येथे नमूद करीत आहे. वामनाने बळीला पाताळात ढकलले असे मानले जाते. पाताळ हे जमिनीत पाण्याखाली दडलेले आहे यावर भारतीय माणसे विश्वास ठेवीत आली आहेत. वामनाच्या मंदिरातील गर्भगृहात पाणी दिसत असल्याचा भास सुमारे 1100 वर्षानंतर आजही तेथे होतो. वास्तवात गर्भगृहात कोरडी लादी आहे, तेथे पाणी असल्याचा भास होईल असा विचार करणे, प्रकाश कसा पडतो याचे गणित मांडून तशा खिडक्या बनविणे, हे काम करील असा उत्तम कारागीर निवडणे, तशा प्रकारची लादी दगड शोधणे, तो आणणे व ते काम पुरेशा प्रभावाने होत आहे, झाले आहे याची खात्री करणे, उत्तम व्यवस्थापकच या साऱ्याला न्याय देऊ शकेल. मंदिर उभारणी संदर्भातील निर्मात्यांच्या कसबाची जाणीव पर्यटकांना व्हायला हवी. यासाठी सुरुवातीला सोबत गाईड न घेता पर्यटकांनी त्यांच्या स्वतःच्या नजरेतून मंदिरांचा हा संकुल पाहायला हवा. गाईड न घेताही या निर्मितीचे कौतुक करावे असे खूप काही येथे पाहायला मिळते. विशिष्ट शैलीत उभे राहिल्यानंतर शरीराच्या कोणत्या स्नायूवर ताण येईल याचा विचारही शिल्पकर्त्यांनी केला आहे. स्वतःच्या नजरेतून लक्षपूर्वक मंदिरे पहा, त्यानंतर गाईडच्या नजरेतून ती पहा. गाईड त्याच्याकडील माहिती देईल व आपल्याला काय व ते का पाहता आले नाही हे यामधून पर्यटकांच्या लक्षात येऊ शकेल. पर्यटनामधून आनंद तर मिळायला हवाच, पण पर्यटनामधून आपण खूप काही शिकत असतो याची जाणीव पर्यटकांना व्हायला हवी. पर्यटनामधून काय व ते कसे शिकवता येईल यावर अधिक विचार व्हायला हवा आहे. आपल्याला हे पटते का? धन्यवाद.